16व्या जनगणनेस आजपासून सुरुवात झाली असून या अनुषंगाने फलटण नगरपालिका येथे नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार आजपासून फलटण शहर व तालुक्यात जनगणनेस सुरुवात झाली। शहरातील प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यापासून या 16व्या जनगणनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे। ही जनगणना 2 टप्प्यात पार पडणार असून 16 मे ते 14 जून या दरम्यान घर यादी आणि घरगणनेचे काम केले जाईल। 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। यासाठी नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या जनगणनेसाठी नागरिकांना प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे। या भारतातील 16वी व स्वातंत्र्यानंतर 8वी जनगणना आज रोजी फलटण शहरामध्ये चालू होत आहे। यामध्ये जनगणनेसाठी फलटण नगर परिषदेचे स्टाफ आणि महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र सरकारचा स्टाफ आपल्या प्रत्येकाच्या घरी हे सगळे येणार आहे। यासाठी त्यांना जी माहिती हवी आहे, फार मोगम माहिती हवी आहे, ती माहिती त्यांना उपलब्ध करावी असे आव्हान मी करत आहे। माहितीचं स्वरूप तुम्ही कुठे राहताय, तुमच्याकडे गॅस आहे का चूल आहे, तुमच्याकडे गाडी आहे का 2 व्हीलर आहे, एवढं साधं माहितीचं स्वरूप आहे। आणि यासाठी कुणीही ही माहिती देण्यापासून वंचित राहू नये आणि भविष्य काळात शासनाच्या या जनगणनेच्या पिरियडमध्ये आज देशातली 8वी जनगणना चालू होत आहे। या जनगणनेपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून मी सगळ्यांना आव्हान करतो की आलेल्या लोकांसाठी तुम्ही आपल्या 5 मिनिटं देऊन त्यांना सर्व माहिती उपलब्ध करावी हे मी आव्हान करतो। मीही माझी पूर्ण माहिती या जनगणनेच्या ह्याच्यात दिलेली आहे आणि मीही यातला सुरुवात करत आहे, तर मी केलेली आहे। तर मी सगळ्यांना आव्हान करतो की आपणही या प्रक्रियेतला भाग व्हावा विनंती। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।